लाडक्या बहिणींना कार्यक्रमात हजर राहण्याची सक्ती, कार्यक्रमाला हजर न राहिल्यास अर्ज रद्द करण्याच्या धमकीचा आरोप, व्हॉट्सअप मेसेज फेसबुक पोस्ट करत सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप। महाराष्ट्रात दंगल पॅटर्नचा सूत्रधार कोण असा सवाल आता उपस्थित, सामाजिक तणावावरून राजकीय पक्षात आरोप प्रत्यारोप। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात यशस्वी, लाडकी बहीण योजनेचं यश ही विरोधकांना चपराक, शिवेंद्रराजे भोसलेंचा विरोधकांवर निशाणा। मवियाकडे ठाकरेंशिवाय मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही, संजय राऊतांचं काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला खुलं आव्हान। सरकारची ताकद वाढली की महिलांची ताकद वाढेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुण्यातील कार्यक्रमात प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आपलं सरकार असेपर्यंत खात्यात पैसे पडणारच, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा विधानसभेवरून भाजप आणि शिवसेनेत जुंपली, शिवसेना आमदार किशोर पाटलांना भाजपच्या अमोल शिंदेंचं आव्हान। माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंना घरवापसीचे वेध, अजितदारांसोबत असलो तरी मनाने शरद पवारांसोबत असल्याचं राजेंद्र शिंगणेंचं वक्तव्य। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांचा संप, इंडियन मेडिकल असोसिएशनचाही आंदोलनाला पाठिंबा, अत्यावश्यक सेवा वगळता इतर वैद्यकीय सेवा बंद। रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल करा, वाशिमच्या मालेगावात मुस्लिम तरुणांची मागणी। मांडवा ते मुंबई प्रवासी जलवाहतूक 1 सप्टेंबरपासून सुरू होणार, अलिबाग मुरुडमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर। सुनीता विल्यम्सन यांच्या अडचणीत वाढ, अंतराळात विल्यम्सन यांच्या आरोग्यावर परिणाम, नासाकडून सुनीता विल्यम्स यांच्याबाबत महत्त्वाची माहिती। खासदार सुप्रिया सुळेंनी माजी मंत्री सतीश पाटील यांना बांधली राखी, सुप्रिया सुळे यांना सतीश पाटलांकडून साडी भेट। अहमदनगरमध्ये मुसळधार पाऊस, ओढ्याला पूर आल्याने जामखेडमध्ये काही गावांचा संपर्क तुटला। नागपूरच्या सेंट्रल मार्ट सदस्यांनी घेतली फडणवीसांची भेट, फडणवीसांना राखी बांधून मागितलं सुरक्षेच्या हमीचं आश्वासन। अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया चव्हाण भोकर विधानसभेतून निवडणूक लढण्याची शक्यता, श्रीजया चव्हाणांच्या भाषणातून विधानसभा लढण्याचे संकेत। पुणे शहरात पुरुष संघटनेचं आंदोलन, स्त्री पुरुषांसाठी समान कायदा करण्याची मागणी, महिलांकडून कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप। भंडारा जिल्ह्यात डॉक्टरांचा मोर्चा, कोलकात्यातील घटनेचा डॉक्टरांकडून निषेध, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी। आमदार मिलिंद नार्वेकरांनी केलं वाहतूक पोलिसांचं कौतुक, अटल सेतूवर महिलेला वाचवल्याप्रकरणी केला पोलिसांचा सत्कार। तुळजापुरात शेतकऱ्यांचं साखळी उपोषण, शक्तीपीठसह राज्यभरातील महामार्गाविरोधात उपोषण, कवडीमोल दरात शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करत असल्याचा आरोप। कोल्हापुरात हिंदू धर्म परिषद संपन्न, परिषदेत लव जिहाद, पॉलिटिकल जिहाद विरोधी ठराव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।